आज यौम विलादत मौलाए कायनात हजरत अली शेर खुदा मौला अली मुश्किल कुसा और ख्वाजा गरीब नवाज मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह के जश्न मुबारक रफ़ाई मोहल्ला बोईसर में मनाया जा रहा है। और इस मौके पर आए हुए हमारे बोईसर MIDC के पुलिस इंस्पेक्टर साहब श्री संदीप पाटिल का यहाँ पर हम खिदमत कमेटी की तरफ से, कलंदर ग्रुप की तरफ से उनका इस्तकबाल करना चाहते हैं। गुलपुसी के लिए श्री संदीप पाटिल का हम इस्तकबाल करते हैं यहाँ पर। भाई उड़ा देंगे और फुल हमारे बोईसर पुलिस स्टेशन के साहब श्री संदीप पाटिल साहब का इस्तकबाल जनाब आरिफ भाई मेमन की तरफ से की जा रही है। गुलपुसी देकर उनका इस्तकबाल करेंगे। श्री संदीप पाटिल साहब का इस्तकबाल आरिफ भाई मेमन की तरफ से की जा रही है। अब हमारे अगले मेहमान है जनाब अजीज भाई मेमन का भी इस्तकबाल आरिफ भाई मेमन करेंगे। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, या रसूल अल्लाह, या अली। हमारे बोईसर के चहीते साहब शिंदे साहब का इस्तकबाल श्री तनवीर भाई करेंगे। हमारे इस प्रोग्राम में आए हुए पुलिस इंस्पेक्टर साहब संदीप साहब का और तमाम उनके साहबों का कलंदरी ग्रुप की तरफ से उनका शुक्रगुजार करते हैं। सर्वांना नमस्कार। मला हिंदी जास्त बोलता येणार नाही, त्यामुळे मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत हिंदीमध्ये पोहोचवू शकत नाही। मी माझ्या मातृभाषेत जर बोललो तर मी चांगले बोलेन आणि ते तुमच्यापर्यंत त्या भावना पोहोचल्या जातील। माझं नाव संदीप पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर MIDC बोईसर पोलीस स्टेशन। अजीज भाई हे आपल्या पोलीस स्टेशनला सतत येत असतात, त्यांच्याशी आमची मुलाखत होत असते। त्यांनी आज सांगितलं की अजमेरला आमची एक यात्रा चालू असते, उरूस चालू असतो। त्या उरूसला काही लोकांना जाता येत नाही आणि तो जे यात्रा चालू आहे त्याचाच एक माहोल आपल्या या ठिकाणी बनावा, ह्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि तुम्ही या। आणि तुरंत आमच्या साहेबांनी सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊन या। आणि इथं आल्यानंतर मला समजलं, मी शाळा शिकत होतो त्यावेळी मी भूगोल वाचत होतो, इतिहास वाचत होतो, नागरिकशास्त्र वाचत होतो। हॅलो, त्याच्यामध्ये सांगितलं जायचं सर्व धर्म समभाव आणि माझा भारत विविधतेतून एकवटलेला आहे, विविधतेतून एकता निर्माण झालेली आहे। ते मी फक्त वाचायचो, ते मी फक्त लिहायचो, पण मला आता कळतंय की हा माझा भारत आहे आणि जो मी वाचलेला भारत तो या इथं बोईसरमध्ये आज या कार्यक्रमाला इथं उपस्थित आहे। आपलं घर असतं, आपल्या घराच्या भिंतीला एखादी दरार पडलेली असते, भेग म्हणतो आपण त्याला, आणि त्या भेगेमध्ये कोणी माणूस राहत नाही, त्याच्यामध्ये राहतो उंदीर, विंचू, साप। आणि ते राहणारे विंचू, उंदीर, साप असतात ते त्या घरात राहणाऱ्या माणसालाच ते चावत असतात।
त्याचाच ते जीवन खतम करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु त्या विंचू, उंदीर, ते साप ह्यांना सांगायचा माझा आता इथून एक सांगण्याचा माझा एक प्रयत्न आहे की तुम्ही कितीही माणसामध्ये दरार करा, ते आम्ही खपवून घेणार नाही. कारण दरारमध्ये विंचूपासून आमचं संरक्षण आम्ही स्वतः करणार आहे आणि त्यामुळे आम्ही त्या दरारला कोणत्याही पद्धतीची भीक घालणार नाही. आज या ठिकाणी बोईसर पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि ह्या कार्यक्रमाला असं वाटत होतं की जो प्रोग्राम चाललेला आहे तो संपू नये. कारण मी सकाळपासून जेवलेलो नव्हतो, भूक लागलेली होती, परंतु हे कार्यक्रमात मी सगळं विसरून गेलो. म्हणजे त्या कार्यक्रमात, त्या प्रोग्राममध्ये किती ताकद आहे आणि आपण सगळे एक असताना ते ऐकताना, सर्वांसमक्ष त्या आनंद घेताना ते आपण तहानभूक कशी हरवतो याचं एक ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आज मी अनुभवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं, अपेक्षेपेक्षा जास्त सन्मान दिला, आमचा सत्कार केला, याबद्दल मी माझ्या बोईसर पोलीस स्टेशनतर्फे, बोईसर पोलीस कुटुंबियातर्फे तुम्ही आम्हाला तुमच्या कुटुंबाचा एक भाग बनवला त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद.